आज आपण या ठिकाणी शिवाजीनगर या ठिकाणी जे आपले सर्वांचे लाडके आदरणीय असे आणि सर्व मित्र परिवारांचे एक आधारस्तंभ आणि मार्गदर्शक असे आमचे आदरणीय नितीन सरजी यांचा या ठिकाणी म्हणजे 31वा या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करत आहोत। या निमित्त त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांचे आईवडील व त्यांच्या मिसेस या ठिकाणी उपस्थित आहेत। परंतु आपले त्यांच्या वडिलांचा मी परिचय थोडक्यात करून देतो। जगन्नाथ राठोड आणि त्यांच्या आईचं नाव आहे रुक्मिणीबाई राठोड। अशा यांचा असा एक भरगच्च असा कौटुंबिक परिवार असून यामध्ये सर्व या वाढदिवसामध्ये सामील आहे। त्यानिमित्त मी आदरणीय सराविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे। तरी आपण या ठिकाणी सर्व जण या ठिकाणी उपस्थित राहिला आपले सरांचे या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यासाठी, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन व्यक्त करतो। असं की असं हसत मुखत जे फॅमिली जे असते, मी पहिल्यांदाच या ठिकाणी पाहतो की जे सर्व एकत्र येऊन एन्जॉय करतात, ज्या अशा आदर्श आणि कुटुंबाचा या ठिकाणी वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। परंतु ज्यावेळेस आमचा एक संपर्क आला माझ्या की आमच्या सरांशी ज्यावेळेस आमच्या मॅडमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं फडतरे बँकेमध्ये, त्यावेळेस आम्ही सरांची आमची त्यांच्या अगोदरपासून आमची बालमित्रापासून त्यांची ओळख होती, परंतु जास्तीत जवळीक मुद्द्यावर 1 महिन्यापासून त्यांचे आमच्या जवळ आलेले आहे। म्हणून त्यांचा स्वभाव आणि त्यांचं एक आदर्श व्यक्तिमत्व प्रत्येकाला त्या ठिकाणी जे स्टाफ आहे त्यांच्या वतीने देखील त्यांचं मनोगत त्यांचा अभिप्राय घेतला आहे। त्यांच्यासोबत मी 1 महिना सोबत होतो मी महाराष्ट्रामध्ये। तर अशा या आदर्श व्यक्तिमत्वाचा आज या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करत आहोत। तर या वाढदिवसामध्ये एक कौटुंबिक असा एक आगळा वेगळा क्षण मला या ठिकाणी पाहायला मिळाला की जेणेकरून या ठिकाणी सरांचे इतके खूप लाड करतात की सरांचं जे काही सर वर्तन करतात, परंतु त्या सरांना असेल क्षमा आहे या ठिकाणी मला असं जाणवलं का, कारण बरेच ठिकाणी की ज्यावेळेस काही थोडंफार आपले मुलं काही हे करतात, थोडंफार फॅमिली थोडं डिस्टर्ब होत असते, परंतु तसं या ठिकाणी डिस्टर्ब न होता या ठिकाणी जे सरांचं जे वर्तन आहे, जो वागणूक आहे, जे मन मिळावं आहे याचं स्वागत करतात। यामुळे मला खूप अभिनंदन वाटलं की कौतुक वाटायला लागलं की अशी फॅमिली सर्वांनाच मिळावं, अशी मी सर्वांना त्या वतीने या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो। आणि माझं थोडं लांब चाललं या ठिकाणी जे मनोगत आहे या ठिकाणी थांबवतो। सर्वांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। देवा